नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण गंगा व तिच्या उपनद्या ट्रिकने पाहणार आहोत। या ठिकाणी आपण 3 प्रकारच्या ट्रिकचा वापर करणार आहे। तर त्यापूर्वी आपण गंगा नदीची थोडक्यात माहिती घेऊया। आता या ठिकाणी उगमस्थान, गंगा नदीचं उगमस्थान उत्तराखंड राज्यामध्ये किंवा उत्तराखंड राज्यात हिमालयातील गंगोत्री या ठिकाणी झालेली आहे। ठीक आहे। आता अलकनंदा आणि भागीरथी, अलकनंदा व भागीरथी यांच्या एकत्रित, या दोन नद्या एकत्रित येऊन, या दोन नद्या कुठे एकत्रित आलेल्या आहेत? देवप्रयाग, अलकनंदा व भागीरथी या दोन नद्या देवप्रयाग येथे एकत्रित येऊन त्यांचा संयुक्त प्रवास गंगा असे संबोधले आहे। हे लक्षात ठेवा। हे डबल परत मी सांगतो एकदा, अलकनंदा व भागीरथी या दोन नद्या एकत्रित देवप्रयाग येथे आलेले आहेत। देवप्रयाग येथे एकत्रित येऊन त्यांचा संयुक्त प्रवास गंगा असे संबोधले आहे किंवा म्हटले आहे। ठीक आहे। आता गंगा नदीची लांबी, गंगा नदीची भारतातील लांबी 2525 किलोमीटर इतकी आहे। लक्षात घ्या, भारतातील सर्वात मोठी व लांब नदी म्हणून गंगा नदीकडे पाहिलं जातं किंवा ओळखली जाते। आता गंगेचे खोरे, भारतातील गंगेचे खोरे सर्वात मोठे आहे आणि त्याचा प्रथम क्रमांकाचे खोरे म्हणून ओळखले जाते। भारतातील 5 राज्यातून ही नदी वाहत जाते। भारतातील 5 राज्यातून वाहणारी नदी, आता 5 राज्य कोणते लक्षात ठेवा? उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, झारखंड व पश्चिम बंगाल या 5 राज्यातून ही नदी वाहत। आता पुढे काय, हिला आंतरराष्ट्रीय नदी का म्हटलं जाते? ही बांगलादेशातून वाहत जाते म्हणून हिला आंतरराष्ट्रीय नदी देखील म्हणून तिची ओळख आहे। ठीक आहे। आता गंगा नदीला बांगलादेशात पद्मा या नावाने ओळखले जाते। गंगा नदीला बांगलादेशात कोणत्या नावाने ओळखले जाते? पद्मा या नावाने ओळखले जाते। हा देखील परीक्षेला याच्यावर प्रश्न येऊ शकतो। ठीक आहे। आता पुढचा बघू, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यात गंगा नदीची लांबी 1200 किलोमीटर इतकी आहे। बघा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यात गंगा नदीची लांबी किती आहे? 1200 किलोमीटर इतकी लांबी आहे। आता गंगा, यमुना, सरस्वती या 3 नद्यांचा सह त्रिवेणी संगम, गंगा, यमुना, सरस्वती या 3 नद्यांचा त्रिवेणी संगम अलाहाबाद, म्हणजे जुन्या काळामध्ये अलाहाबाद बोलायचं, आता प्रयागराज नाव झालेलं आहे। उत्तर प्रदेशमध्ये आहे हे ठिकाण। उत्तर प्रदेशमधील प्रयागराज या ठिकाणी या 3 नद्यांचा संगम झाला आहे। गंगा, यमुना, सरस्वती यांचा त्रिवेणी संगम झालेला आहे। ठीक आहे। राष्ट्रीय नदी, भारत सरकारने 2008 साली गंगा नदीस राष्ट्रीय नदी म्हणून घोषित केले। तर या ठिकाणी आता बघा, आपण हे जे गंगा नदीची थोडक्यात माहिती पाहिजे, आपण या ठिकाणी ट्रिकला सुरुवात करूया। गंगा व तिच्या उपनद्या या ट्रिकद्वारे आपण पाहणार आहोत। तर या ठिकाणी आपण 3 प्रकारच्या ट्रिक बोललोय तुम्हाला मी, 3 प्रकारच्या ट्रिक तुम्हाला सांगणार आहे। या ठिकाणी पहिली प्रकारची ट्रिक आहे, 3 प्रकारापैकी कोणती तुम्हाला आवडते ती चॉईस करून तुम्ही लक्षात ठेवू शकता। बघा, पहिली ट्रिक कशी आहे, केदार गोरा यमाचा बेटा शरयू का ग। केदार गोरा यमाचा बेटा शरयू का ग, अशा प्रकारे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता। केदार गोरा यमाचा बेटा, एवढं लक्षात राहू शकतं आपल्याला। केदार गोरा यमाचा बेटा, केदार गोरा यमाचा बेटा शरयू का ग, शरयू का ग, केदार गोरा यमाचा बेटा शरयू का ग, हे असं सतत बोलले की तुमच्या ट्रिक हे लक्षात राहू शकते। याच्याद्वारे तुम्हाला गंगा नदीच्या 13 उपनद्या लक्षात राहू शकतात। ठीक आहे। आता केदार पासून बघू, आता के साठी हे बघा मी इथे लिहून देतोय तुम्हाला, केन नदी, पहिली के साठी केन नदी। आता या ठिकाणी दा साठी दामोदर, दा साठी दामोदर ही नदी। आता गो साठी गोमती, गो साठी गोमती। रा साठी रामगंगा, रामगंगा ही नदी। आता य साठी यमुना। आता मा साठी मा साठी या ठिकाणी कोणती येणार आहे आपल्याला? महानंदा। मा साठी या ठिकाणी नदी कोणती लक्षात ठेवायची? महानंदा, महानंदा नदी लक्षात ठेवायची। आता च साठी या ठिकाणी आपल्याला चंबळ ही नदी लक्षात ठेवायची, चंबळ। आता बे साठी आपल्याला नदी कोणती लक्षात ठेवायची? बेटवा। लक्षात, बेटावरनं बेटवा आपल्याला सहज लक्षात राहू शकतं। आता शरयू आहे, त्याच्यातला श साठी बघा, श साठी आपल्याला शारदा नदी। आता इथून 3 नदी आपल्याला लक्षात ठेवायच्या कंपल्सरी, शारदा, शोण। बघा इथं काय कशा लक्षात ठेवायच्या, शारदा, शोण आणि शरयू।
किती 3 नदी आपल्याला लक्षात, श मुळे शरयू मूळ पासून, आता श पासून आपल्याला शारदा, शोण आणि शरयू अशा 3 नद्या लक्षात ठेवायच्या श अक्षरावरनं शामृगाच्या. आता का वर्ण या ठिकाणी कोसी नदी लक्षात ठेवायची, कोसी. का वर्ण आपल्याला कोणती नदी लक्षात ठेवायची, कोसी. आणि ग वर्ण गंडक, ग वर्ण या ठिकाणी गंडक नदी लक्षात ठेवायची. आता बघा परत एकदा सांगूया, ट्रिक एकदा परत बघूया. केदार, गोरा, यमाचा बेटा, शरयू, काग. आता के साठी केन नदी दिलेली आहे, दा साठी दामोदर नदी दिले, गोरा मधला गो साठी गोमती, रा साठी रामगंगा, य साठी यमुना नदी, मा साठी महानंदा, चा साठी चंबळ नदी, बेटा साठी बे साठी बेटवा नदी. आता शरयू श आहे या ठिकाणी, श साठी शारदा, शोण आणि शरयू या 3 नद्या श साठी लक्षात ठेवायच्यात, शारदा, शोण आणि शरयू. शरयू नदीला घागरा नदी देखील असं ओळखलं जातं. आता का साठी कोसी नदी, ग साठी गंडक नदी. एकूण 13 नदी आहेत का बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 उपनद्या या ठिकाणी आपण ट्रिकद्वारे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही ट्रिक झाल्यानंतर अजून 2 ट्रिक लगेचच पाहणार. 2 नंबरची ट्रिक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता बघा, यचा केदार बेटा महाकागो. ट्रिक 2 नंबरची कशी, येतचा केदार बेटा महाकागो, येतचा केदार बेटा महाकागो. ही 2 नंबरची ट्रिक कोणती पण पाहिजे ती तुम्ही लक्षात ठेवू शकता. पहिली तर जर तुम्हाला आवडली तर ती पहिली लक्षात ठेवू शकता. ही 2 नंबरची ट्रिक आहे, येतचा केदार बेटा महाकागो. आता य साठी या ठिकाणी यमुना, य साठी या ठिकाणी तुम्हाला यमुना, श साठी शरयू, शरयू नदीलाच घागरा म्हटलं जातं, शरयू, शारदा, शरयू, शारदा किंवा शोण, म्हणजे 3 नद्या आहेत. श साठी आपल्याला 3 नद्या लक्षात ठेवायच्या, शरयू, शारदा आणि शोण. किंवा वगैरे नाही, 3 नद्या श साठी आपल्याला उपनद्या लक्षात ठेवायच्या आहे. य साठी यमुना, श साठी शरयू, शारदा आणि शोण. आता चा साठी, चा साठी आपल्याला चंबळ, चा साठी आपल्याला चंबळ नदी लक्षात ठेवायचे. आता के साठी बघा, के साठी या ठिकाणी केन नदी लक्षात ठेवायची, केन. आता दा साठी आपल्याला दामोदर, दामोदर ही नदी लक्षात ठेवायची. आता र साठी, र साठी रामगंगा, र साठी रामगंगा ही नदी लक्षात ठेवायची. आता बेटा, बे साठी बेटवा, बेटवा ही नदी लक्षात ठेवायची. आता म साठी महाग, आता महा साठी महानंदा, महानंदा. आता महाग, ग साठी काय ठेवायचं लक्षात, गंडक, गंडक. आता का साठी तुम्हाला या ठिकाणी कोणती नदी लक्षात ठेवायची, कोसी, कोसी, कोसी. आता गो साठी तुम्हाला या ठिकाणी गोमती, गोमती, गोमती ही नदी लक्षात ठेवायची. बघा या ठिकाणी आता यचा बेटा केदार, यचा बेटा, यचा केदार बेटा, यचा केदार बेटा महाकागो. आता बघा, यमुना, शरयू, शारदा, शोण 4 झाल्या, 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. ह्या 13 नद्या काही पण करून लक्षात ठेवायच्या. 1 मार्क तुम्हाला सहज मिळवून देणार परीक्षेला. ट्रिक वापरा, नाही तर सरळ पाठ करा. तुम्हाला जर ट्रिक समजा बोरिंग वाटायला लागली किंवा काय वाटायला लागली तर सरळ पाठांतर करा, पण करा. 1 मार्क तुम्हाला हमखास मिळणार आहे या ठिकाणी, लक्षात घ्या. जर पाठांतर केलं तर उपनद्या परीक्षेला नक्की विचारले जातात. परत एकदा बघूया, यचा म्हणजे य साठी यमुना, श साठी शरयू, शारदा, शोण, चा साठी चंबळ, के साठी केन नदी, दा साठी दामोदर, र साठी रामगंगा, बेटा म्हणजे बेटवा, महाग महानंदा, ग साठी गंडक, का साठी कोसी आणि गो साठी गोमती. आता या ठिकाणी कोसी, बिहारचे दुःखाश्रू म्हणून कोसी या नदीला म्हटले जाते. याच्या परीक्षेला प्रश्न याच्या आधी पोलीस भरतीला वगैरे आलेला आहे, तलाठी भरतीला देखील आलेला आहे. बिहारचे दुःखाश्रू म्हणून कोणत्या नदीला म्हटलं जातं, तर कोसी नदीला. आणि दामोदर, बघा या ठिकाणी दामोदर नदी आहे. बंगालचे दुःखाश्रू
असे कोणत्या नदीला म्हटले जाते, तर दामोदर या नदीला म्हटले जाते. असे देखील परीक्षेला प्रश्न याच्या आधी आलेले आहेत आणि पुढे येऊ शकतात. ठीक आहे, आता 2 नंबरची ट्रिक आपण पाहिली. आता पाहूया 3 नंबरची ट्रिक. आता पाहूया 3 नंबरची ट्रिक या ठिकाणी पाहणार आहोत आपण. यग महानंदा बेटी शरयूचं केदार का गो. यग महानंदा हे लक्षात आपल्याला सगळ्यांना राहील. यग महानंदा बेटी शरयूचा केदार का गो. आपण बोलवतोय तिला यग महानंदा बेटी शरयूचा केदार का गो. ही 3 नंबरची ट्रिक आहे. बघा कशी लक्षात ठेवायची. आता य साठी या ठिकाणी आपल्याला माहितच आहे, इथे लिहून घेऊया यमुना. ह्या सर्व गंगा नदीच्या उपनदी आहेत. 1 नंबरला यमुना घेतली. आता 2 नंबरला ग साठी आपण गंडक, या ठिकाणी गंडक नदी घेऊया. 3 नंबरला आता महानंदा, अखंड शब्द आहे, महानंदा नदी आहे. महानंदा. यग शरयू, यग महानंदा असा आहे. यग महानंदा बेटी. आता बेटी बे साठी या ठिकाणी बेटवा, बेटवा, बेटवा झालं. आता श शरयू, श साठी आता श साठी आता या ठिकाणी शरयू घेऊया श म पासून, आणि शोण पण घेऊया. 3 नद्या श पासून लक्षात ठेवूया. शरयू, शोण आणि शारदा. 3 नद्या आपल्याला लक्षात राहू शकतात. आता चा साठी, चा साठी आपल्याला चंबळ, चंबळ ही नदी आपल्याला घ्यायची आहे. आता के साठी केन नदी, के साठी आपल्याला केन नदी घ्यायची. हा, दा साठी दामोदर नदी आपल्याला घ्यायची, दामोदर ही नदी घ्यायची. तर र साठी रामगंगा, रामगंगा, रामगंगा ही नदी घ्यायची. का साठी कोसी ही नदी घ्यायची आपल्याला. आणि गो साठी गोमती, गोमती नदी घ्यायची. बघा आता या ठिकाणी पूर्ण नद्या लिहून दिलेल्या आहेत. मी तुम्हाला ट्रिक पण दिलेली आहे आणि पूर्ण नद्या पण लिहून दिलेल्या आहेत. तुम्हाला वाटलं तर तुम्ही स्क्रीनशॉट सकट मारू शकता याचा. ठीक आहे, तुम्हाला कसं वाटतं ते बघा. स्क्रीनशॉट मारून घेऊन तुम्हाला लक्षात ठेवू शकतात किंवा ट्रिकचा पण वापर करून लक्षात ठेवू शकतात. तर बघा आपण गंगावतीच्या उपनद्या त्याची थोडक्यात माहिती पण पाहिली आणि 3 प्रकारच्या ट्रिकने पण पाहिली. तर तुम्हाला कोणतीही ट्रिक जर आवडली तर त्याच्यापैकी एक सिलेक्ट करा आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. जर काही लक्षातच राहत नसेल तर सरळ सरळ पाठ करण्याचा प्रयत्न करा. तर असं नाही की कंपल्सरीच आमच्या ट्रिकचा वापरच केला पाहिजे. एखाद्याला पसंत पडेल किंवा नाही पडेल तर त्यांनी सरळ पण पद्धतीने पाठ केले तर काय हरकत नाहीये. जर तुम्हाला आवडली तर तुम्ही कोणत्याही 2-3 पैकी एका ट्रिकचा वापर करू शकता, किंवा काय प्रॉब्लेम वगैरे वाटला तर तुम्ही पाठांतर पद्धतीने पण लक्षात ठेवू शकता. तर याच्या परीक्षेला नक्की सरळ सेवा म्हणजे पोलीस भरती, तलाठी, जिल्हा परिषद लिपिक तसेच इतर कोणत्याही परीक्षेला याच्यावर 1 मार्काला प्रश्न येऊ शकतो. जर याची तुम्ही चांगल्यापैकी तयारी केली तर तुम्हाला सहज 1 मार्क नक्की मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, गंगावतीच्या उपनद्या हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि जर आवडला तर शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जवळच असलेल्या घंटीच्या बटनावर प्रेस करा, म्हणजे तुम्हाला आमचं नोटिफिकेशन येईल आणि नवनवीन व्हिडिओ पहिल्यांदा पाहायला मिळेल.